सोनाली, आज तुझा पहिला पाडवा आहे. छान नवरीसारखी नट. बाय. मी ना सोनाली, मी तुला नटवीन. हा पण आई, आज आहे तरी काय? अगं, हे काय विचारणं झालं का जागृती? आज गुढीपाडवा आहे, मराठी वर्षाचा पहिला दिवस. अय्या, हो, विसरलेच होते मी. अगं, दरवर्षी आपल्या वाड्यात आपण गुढी उभारतो ना. हो का? असेल असेल. प्रत्येक मराठी घरात नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी गुढी उभारायची रीत आहे. तुला माहित नाही जागृती? मुक्ता, अगं मुक्ता बरोबरच बोलतेय. पण तुला कसं माहित असणार म्हणा? त्यासाठी घरात लक्ष असावं लागतं. आज खरंच तुमच्या डॅडची खूप आठवण येते. मम्मा, आपण डॅडना कधीच विसरू शकणार नाही हे जितकं खरं आहे ना, तितकंच तूही स्वतःला त्रास न करून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी डॅड आपल्या आसपास आहेत. ते आपल्याकडे बघतायत. असा विचार कर, म्हणजे आधार वाटतो बघ. मुक्ता, अगं गुढीपाडवा दरवर्षी ठरल्याप्रमाणे येतो, पण गायकवाडांच्या वाड्यात या वर्षी खऱ्या अर्थाने गुढीपाडवा साजरा होणार आहे. त्याचं कारण ठाऊक आहे तुला? नाही. काय कारण आहे? कारण या वर्षी मी एकटी नाहीये, तू आहेस ना माझ्या बरोबर. आतापर्यंत कुठलाही सण असो, मला एकटीलाच सगळं करावं लागायचं. जागृती फक्त नावाला या वाड्याची सून. पण खरंच सांगते मुक्ता, तू आल्यापासून सगळं बदललंय बघ. हॅलो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केलाय. रमाकांत साहेब, तुम्हालाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मग काय अभ्यंकर, नवीन वर्षाचे काही नवीन संकल्प वगैरे? येत्या काही दिवसात ते व्ही न्यूज चॅनल संपूर्णपणे तुमच्या नावावर झालेलं बघायचंय मला. तुम्हाला पार्टनरशिपचं दिलेलं प्रॉमिस लक्षात आहे माझ्या. आता त्याच कामाला लागतो मी रमाकांत साहेब. आज गुढीपाडव्याच्या दिवशी मी तुझ्याकडे काही मागितलं तर देशील? बोल रेवती, काय हवंय तुला? मम्मा, प्लीज, मला ऑफिसला यायची परवानगी हवी आहे. मम्मा, घरात बसून खूप बोर व्हायला झालंय ग. बाहेर काही काम करायचं म्हटलं तर कसल्याही जॉबचा एक्सपिरियन्स नाही. वर पुन्हा लोक विचारणार की घरची कंपनी सोडून इकडे का आलात? काय सांगणार मी? ठीक आहे, पण ही तुझ्यासाठी शेवटची संधी असेल रेवती. थँक्यू. थँक्स अ लॉट मम्मा. अभ्यंकर काका, मी आत येऊ?